नमस्कार. आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते. शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्र्यांनी आताच एक घोषणा करण्यात आलेली आहे, ती म्हणजे लाडकी शेतकरी योजना. तर ही एक महत्त्वाची अपडेट असणार आहे. व्हिडिओ स्किप न करता बघावं लागणार आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर नेमकी ही योजना काय आहे, काय काम करते, काय करायचं आहे, हे सगळे अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. किती शेतकरी पात्र असणार आहेत, काय करावं लागणार आहे, कुठे अर्ज सादर करावा लागणार, कोणते कागदपत्र लागणार आहेत, कोणती मुदत आहे, सगळे अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. चला तर मग आपण मेन टॉपिककडे वळूया. राज्यात शेतकऱ्यांच्या दुःखदायक परिस्थितीवर प्रभावी उपाय म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच लाडका शेतकरी योजनेची घोषणा केली आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना व्यापक मदत मिळणार असून त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल होण्याची अपेक्षा त्यांनी केली आहे. देशातील अन्नधान्याचे मुख्य स्रोत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या समस्येकडे अनेक वर्षापासून दुर्लक्ष होत आहे. कर्जबाजारीपणा, कृषी उत्पादक खर्चातील वाढ, बाजारपेठांचा अभाव, नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान अशा अनेक समस्यांना शेतकरी सामोरे जावे लागते. त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण असून शेतीचा व्यवसाय कमी लोकप्रिय होत चालला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडका शेतकरी अशी नवीन योजना जाहीर केली आहे. शेतकऱ्यांचे दुःख दूर करण्यासाठी शासनाने अनेक उपाययोजना आणल्या आहेत, परंतु लाडका शेतकरी ही योजना अधिक व्यापक आणि शेतकऱ्यांना थेट लाभ देणारी आहे. योजनेच्या घोषणेसोबतच मुख्यमंत्र्यांनी सोयाबीन व कापसाला प्रति हेक्टर 5,000 रुपयांची मदत देण्याची घोषणाही केली. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात आर्थिक स्थिती सुधारणा होण्यास मदत होणार आहे. शेतकरी योजनेची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बीड जिल्ह्यातील एका कार्यक्रमात केली. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या मालकीच्या शेतात मोठ्या प्रमाणात उत्पादनात मिळण्याची परिस्थितीनुसार मदत दिली जाणार आहे. शेतकऱ्यांना विमा संरक्षण, कर्जमाफी, कृषी विस्तार सेवा, यंत्रसामग्री वाटप अशा विविध सवलती दिल्या जाणार आहेत. त्याचबरोबर सोयाबीन, कापूस व पिकासाठी प्रति हेक्टर 5,000 रुपयाची आर्थिक मदत देण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण या महिलोकाद्वारा योजनेचाही उल्लेख केला. लाडका शेतकरी ही योजना लाडकी बहीण योजनेच्या पुढील पायरी म्हणता येईल. महिलांसह आता शेतकऱ्यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला सरकारचा योजनेचा लाभ सुद्धा मिळणार आहे. सशक्तीकरण, शेतीविषयक योजना यांच्या योजनेसाठी एक नवीन पहाट उजाडली आहे. महिलांमध्ये आर्थिक स्वावलंबन वाढवण्यासाठी लाडकी बहीण योजना राबवली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना कुटुंबातील महिलांचाही विकास या योजनेतून होणार आहे. राज्यातील अन्नधान्य उत्पादन वाढवण्यासाठी लाडका शेतकरी योजना महत्त्वाची ठरवण्याची शक्यता आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दिली जाणारी मदत त्यांच्या शेती स्तरावर अनेक सकारात्मक बदल आणण्यास मदत करेल. शेती खर्चात घट होऊन त्यांची उत्पन्नातही वाढ होण्यास मदत होणार आहे. बरोबर, शेतीविषयक नवीन तंत्रज्ञान, यंत्रसामग्री वाटप, अन्य सवलतीमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीत नवीन प्रयोग करण्याचा वाव मिळेल. आजच्या संकटग्रस्त शेतकऱ्यांना ही एक महत्त्वाचा दिलासा म्हणता येईल. मुख्यमंत्री शिंदे यांच्या घोषणेमुळे राज्यात शेतकऱ्यांचे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. कधी काही राजकीय नेतृत्वासाठी शेतकरी वोट व बँक बनून मागणला जात असला तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांनाही काही सुधारणा होत नव्हती. परंतु लाडका शेतकरी या योजनेमुळे शेतकरी वर्ग एकजूट होण्यास मदत होणार आहे. शेतकऱ्यांना देखील या योजनेमुळे शेतातील नवीन संधी उपलब्ध होतील. शेतीचा व्यवसाय लोकप्रिय करण्यासाठी ही योजना महत्त्वपूर्ण ठरेल. त्यामुळे शेतीविषयक नवीन कृती आणि प्रयोग करण्यासाठी युवकांना प्रोत्साहन मिळेल. आय होप सो तुम्हाला ही माहिती आवडली असेल. या व्यतिरिक्त अजून काही नवीन अपडेट आले नक्कीच तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करू. याचा GR अजून पास झालेला नाही. GR आला की नक्कीच तुम्हाला ही बातमी पोहोचवण्यात येणार आहे. ही घोषणा करण्यात आलेली आहे. या व्यतिरिक्त अजून काही नवीन अपडेट आले नक्कीच तुमचे शेअर करण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा. जितकं तितकं शेतकऱ्यांना शेअर करण्याचा प्रयत्न करा. तर भेटूया आपण एका नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबवते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग मी.